काय हो, उद्यासाठी येळ काढलाय का? अहो रानातली काम आहेत म्हणून म्हणलं. होय. आणि ती नांगरायचं सांगितलं का? सकाळी गेलतो की मान्याकडे, त्याला सांगितलंय रान पलटी करायचंय म्हणून, करतो म्हणला. बर बर. मेन म्हणजे पैशाचं बोलला का तुम्ही? अहो नाही म्हणलं तरी 6 तासाचे 3,000 रुपये तरी लागतात. अगं होय, पैशाचं बोललो, पण पैसे नको म्हणला तो. त्यो नको म्हणला आणि तुम्ही ऐकलं काय? बाई तुमची तर हद्दच झाली म्हणायची. अहो मागल्या वेळेला बी त्यांनी असंच केलं माहितीये ना. आधी नाही नाही म्हणला आणि परत पैसे मागायला आला. 10 मिनिटं नुसतं जास्ती झालं तर 250 रुपये मागून घेतलं त्यांनी. पण पुष्पे, तो या बारीला खरंच म्हणला पैसे नको म्हणून. अहो दमडी सुटत नाही त्याच्या हातातनं. आणि आता बरं एवढा उदार झाला तो. असंच तो नाही नाही म्हणेल आणि परत पैसे मागायला येईल. मग काय करायचं? पुष्पे अगं तू जरा गप्प बसतीस का? हा मलाच गप्प बसवा. अगं ऐकून तर घे. बोला. तो म्हणला आशाने देशासाठी जे केलंय त्याचं आपण कसं उत्तर व्हायचं, त्यामुळे तुम्ही नका देऊ पैसे मला. असं म्हणलं बाई? होय. वर आणखीन मला म्हणला फौजींचा हात कसा आहे, बरा आहे का? अगं पुष्पे त्योच नाही, रस्त्यात मला दोघा चौघांनी थांबून विचारलं. अहो अजिंक्यनी एवढा मोठा पराक्रम केला, त्याचा काय का होईना आपल्याला फायदा झाला म्हणायचं. ती जाऊ दे, त्या निमित्ताने का होईना आपलं 3,000 रुपये तरी वाचलं म्हणायचं. बर मी काय म्हणते, आता नाहीतरी आपला एवढा खर्च होणारच होता, तर आता ती पैसे मला देऊन ठेवा. म्हणजे एक बारक कपाट घेईन म्हणती हो. अहो काय म्हणती मी, कुठं तंद्री लागली तुमची? अगं तसं नाही, मी तुला तेच तर सांगत होतो. मला 3-4 जणांनी विचारलं, म्हणले आजानं आपल्यासाठी लय मोठं काम केलंय आणि आजानं इतका पराक्रम गाजवलाय, त्याचं लय कौतुक वाटतंय बघ सगळ्यांना. तर लोकांचं काय जातंय हो कौतिक करायला? अगं तसं नाही, सगळेजण विचारत होते आता आजाला मेडल मिळणार ना, कधी मिळणार? मेडल मिळणार, मग त्याचं काय करायचं? त्यांनी काय हात बरा होणार आहे? तसं नाही, पण पुष्पे मला राहून राहून वाटायला लागले की आपण. वाटलंच मला, पागळलाच ना तुम्ही. अगं तसं नाही पुष्पे, पण ऐक की, मला वाटतं आपण त्याला उगीच विरोध करतोय म्हणून. हीच मागल्या वेळेला बी तुम्ही असंच केलं आणि त्यांना पाठवून दिलं, आणि आता ही काय होऊन बसलंय बघताय ना. अगं तसं नाही ग, लोकांच्या त्याच्याकडनं लय अपेक्षा आहेत म्हणून म्हणलं मी. अहो लोकांना काय जातंय बोलायला? जी लोक बोलतात ना ती स्वतःच्या कोंबड्या डालग्यातनं बाहेर बी काढत नाहीत, नुसत्या बड्या बड्या बाता मारतात. आणि एवढंच जर वाटत असेल ना तर त्यांना म्हणावं स्वतःची पोरं आर्मीत घालवा, मग कळल. अगं असं कसं बोलतेस तू पुष्पे? मग नाही तर काय. अगं पण आपण बी जरा विचार केला पाहिजे की. ती काय नाही बघा, तुम्ही अजिबात मागं हटायचं नाही बरं का, तुम्हाला सांगते. आणि ह्यो विचार पहिला डोक्यातनं काढून टाका आणि त्यांना म्हणाव झाला तेवढा पराक्रम लय झाला, आता इथं घरात थांबा आणि घरचं बघा. अहो म्हणजे उद्या तुमच्या मागं दुसरं कोण आहे का सांगा बरं? अगं होय की, ते बी कळतंय की मला, मी तसं कुठं काय म्हणलंय. हे बघा, तुम्ही उगाच भावनेच्या भरात काहीतरी ठरवू नका, गप बसा. अगं तसं नाही, लोकांच्या लय अपेक्षा आहेत म्हणून मला वाटलं ग. काय स्वतःशीच का हसताय? आता ना मामा आणि मामी बोलत बसले होते, मी आतमध्ये आलो आणि एकदमच थांबली बोलायची. असं काय बोलत होते? अगं तेच तर, म्हणूनच हसतोय मी. मामा ना
गोंधळात पडलाय जरा. कसल्या? अगं शितले, मामाला कळतंय पण बोलत नाही. हो, असं कोड्यात कशाला बोलायला लागलाय? जे काय ते स्पष्ट सांगा की. ठीक, बस बस सांगतो, बस तर. सांगा. काय नाही, मामा आणि मामी बोलत बसले होते आणि मामाला बाहेर कोणतरी भेटलं वाटतं आणि माझ्याबद्दल विचारपूस करत होते. आज आता परत जाणार आहे का, त्याला मेडल मिळणार आहे का म्हणून. बघा, गावातल्या लोकांना कळतंय पण आपल्याच घरातल्यांना कळना झालंय. कळेल, त्यांना बी कळेल, पण मामाला तर कळेल. म्हणजे आता लोक माझ्याबद्दल जे काय बोलतात ना बाहेर, तेव्हा मामाला मनापासून असं वाटतं की मी परत आर्मीत जावं. ते असं बोलले वय तुम्हाला? नाही, बोलला जरी नसला ना तरी मामाच्या डोळ्यात दिसलं मला ते. आणि बघ तू, मामा नक्की तयार होणार. पण नुसतं मामा तयार होऊन काय फायदा आहे? मामी आणि जिजींना बी पटलं पाहिजे ना. अगं शितले, घरातली काळजीपोटी बोललेत फक्त, बाकी काय नाही. आणि बघ तू, आज ना उद्या ना घरातले बी आपल्या पाठीशी उभं राहणार. खरंच तुम्ही बोलताय तसंच झालं पाहिजे. होणारच. आता ना उद्यापासून नव्या उमेदीनं कामाला लागलं पाहिजे. सौर्या, अरे तू शितलीकडे गेला होतास ना, मग पुढं काय बोलला नाहीस? अगं परत मी कॉलेजला गेलो ना. तिला डबा दिलास का? खाल्ला का तिनं? दिला तर खाल्ला असेल. परत आम्ही लय वेळ बोलत होतो. काय म्हणली रे? काय म्हणते तवा, अगं तिला बी लय त्रास होतो, फक्त ती बोलत नाही एवढंच. मग बोल की म्हणावं, पण असं वागू नको. मी सांगितलंय तिला, म्हणालो मी बी आहे तुमच्या सोबत, आणि मला बी असंच वाटतंय की दाजींनी आर्मीत परत जावं. हळू बोल. तू ही बोलून आलास वय? अरे सौर्या, मी काय तुला आगे त्याला वादायला पाठवून दिलं होतं का? काकी, मी तुला सकाळी सांगितलं होतं, मला पटलंय त्यांचं. आणि अगं तिला बी बरं वाटलंय. अगं म्हणाली भावाचा एवढा आधार आहे, ऐकून लय भारी वाटले. अजून काय म्हणाली? म्हणाले आता तुला मोठा झाल्याने वागतोयस, आणि आणि आता घरच्यांची पण नीट काळजी घेशील. अरे तुझं कौतुक सांगू नकोस, तिच्या मनात काय आहे ती सांग. ती आमच्याशी बोलणार आहे का अशीच वागणार आहे? हा, बोलणारे म्हणाली, पण तिने ठरवले की अजिंक्य पूर्णपणे बरं झाल्याशिवाय ती नाही बोलणार कुणाशी. असं का? असं का म्हणजे? आता तुम्ही काय काय बोललाय तिला, तिला राग आला नसेल वय, आणि म्हणूनच ठरवलंय तिनं की दाजींना पूर्णपणे बरं करणार आणि मगच बोलणार तुमच्याशी, आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं बी देणार. आता अजिंक्य केव्हा बरं होणार रे? होतील, लवकरच बरं होतील. ध्येय तुझं नेकर उंच तुझी झेपर काळावर रेखर नाव हे तुझं. वळून ना पहायच, मोर मोर जायच, करून दाखवायच सपान हे पुरं. आभाळाला तू हात लावर, वाऱ्याच्या बी तू मोर धावर. चांदर
जोड हा मोहाचं बोट सोड हा लोभाची खोड मोड गड्या चाल र पुढं हे तुझं नेकर तुझी झेपर काळावर रेखर नाव हे तुझं पळून ना पहायचं मोर मोर जायचं करून दाखवायचं सपान हे पुरं आभाळाला तू हात लाव वाऱ्याच्या बी तू मोर दाब चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं पुढं चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं पुढं चाल र हे रातीचा दिस कर हा लक्षावर नेम धर हो या निडर गड्या चाल र पुढं हे तुझं नेकर तुझी झेपर काळावर रेखर नाव हे तुझं पळून ना पहायचं मोर मोर जायचं करून दाखवायचं सपान हे पुरं आभाळाला तू हात लाव वाऱ्याच्या बी तू मोर दाब चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं पुढं चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं पुढं चाल र टॅलेंटराव तेवढं ते पाटील साहेबांना सांगून कामाचं डन करून टाका, नाही तर ते पाटील साहेब परत म्हणतील पक्षाचं काहीच काम करत नाही बाबा तुम्ही. भैया टेन्शन नॉट, आय एम हिअर ना. पण भैया या सध्याच्या काळात तुमचं बँकेकडे खूपच दुर्लक्ष झालंय बरं का. अहो तुम्ही 2 महिने झाले एक पण मीटिंग अटेंड केली नाहीये. आज बँकेची महत्वाची मीटिंग आहे, तुम्हाला मीटिंगला जावं लागणार आहे. चल किती वाजता मीटिंग? आता थोड्या वेळात सुरू होईल मीटिंग. चल जाऊ. हा काय जीजी तेल लावतोय पायाला? होय काय करू बाबा, अरे थंडीत का नाही माझी तळव्याला खाज सुटते बघ. ती बोचरी थंडी आहे ना बघ. हा बोचरी थंडी आहे. राहू दे मी लावतो. जावायला कुठं कामं सांगतात होय, आणि ते बी तेल लावायचं नाही बाबा. नग नग हाय का जीजी, एक तर तुम्ही आम्हाला नातू म्हणा नाहीतर जावई म्हणा, आणि जावई म्हणणार असाल तर आम्हाला पहिल्यांदा घराच्या बाहेर काढा. काय रे टॅलेंट? अहो जीजी, अजिंक्य कसं तुमचा लाडका नातू आहे तसे भैया पण तुमचे लाडकेच आहेत असं समजा. अहो जीजी मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे. काय नाही होत, असू द्या इकडे आणा. कसं आहे आम्हाला पण तेवढंच पुण्य हो तुमची सेवा केल्याचं. अहो पण तुम्हाला त्या बँकेत जायचं होतं ना व. अहो जी बँकेचं काय तवा नंतर पण जाता येईल. कसं इथं बसून तुमची सेवा केली तर 4 धाम यात्रेला गेल्याचं पुण्य मिळेल मला. वा भैया वा, अहो काय बोललाय तुम्ही 100 नंबरी. माझा आजी पण असाच बोलतो. मला म्हणतो जीजी तुझ्या पायातच देव आहे बघ. इथं असताना रोज माझ्या तळव्यांना तेल लावून द्यायचं. रात्री अशी झोप लागायची एकदम गाढ, असं वाटायचं आठवण तर उठूच नाही. आता आम्हाला काय फौजी इतकं जमायचं नाही, आम्ही करतोय प्रयत्न तरी. अहो तसं नाही भैया, तुम्हाला ठावच आहे की माझा आजव लय म्हणजे लय जीव आहे, आणि त्याचा बी माझ्यावर जीव आहे. आम्हालाच काय सगळ्या गावाला माहिती तुमचा आज्यावर किती जीव आहे, त्याचा तुमच्यावर किती जीव आहे. मी काय म्हणतोय जीजी, नका त्याच्या इच्छा मारू, जाऊ दे की आर्मीत त्याला परत. नाही अजिबात नाही. बरं इथं ते खुश राहतील असं तुम्हाला वाटतंय का? बरं काय नाही खुश राहणार, राहील की तो बी खुश राहील. त्याच्या ते संसारात रमला का नाही की मग बघा त्याला परत आर्मीची आठवण कधीच यायची नाही. तसं नाही, पण तुम्हीच आधी त्याला पाठिंबा दिला का नाही? हा मग आता कशाला त्याला आबोला धरताय? होय
त्यावेळेला आम्ही पाठिंबा दिला होता. तेच चुकलं आमचं. त्याच वेळी आम्ही पुष्पीचं ऐकलं असतं ना तर लय बरं झालं असतं. अहो जीजी असं काय करतायत? अहो अख्खं गाव त्याचं कौतुक करतायत. किती मोठं काम केलंय, केवढा मोठा पराक्रम केलाय, त्याला मेडल मिळणार आहे. आणि आर्मीत जाणं काय साधी गोष्ट आहे का? अहो गावाला काय जाते हो कौतुक करायला? त्या पोराचा हात किती जखमी झालाय तिथे नसे दिसत नाही वे. जीजी हाताचा कुठे इश्यू करताय? अहो वाघाचा हात आहे तो. हाताचं म्हणत असाल तर होईल बरा तो बी. पण मी म्हणते तुम्ही का घाई करताय त्याला परत पाठवायची? तसं नाही जीजी. नाही नाही, हे बघा काही जरी झालं तरी मी त्याला परत आर्मीत पाठवणार नाही. माझं ते ठरलंय म्हणजे ठरलंय. मग कुणाला काय बी वाटू देत. अहो पण जीजी काय नाही, आता त्याच विषयी मला परत बोलायचं नाही. जो ते उठतोय ते तेच बोलतोय. जीजी उगाच चिडचिड करू नका. ऐका तुम्ही. काय नाही, ग बसा. अहो जीजी ऐकून तरी. आईला कसं समजवायचं घरच्यांना? चला मीटिंगला जाऊ. चला. शीतल, आम्ही लय मनापासून ट्राय केले पण जीजी काय ऐकायला तयारच नाहीत. ऐकत्याल नाही नाही ऐकायलाच पाहिजे. आम्हाला पण लय वाईट वाटते. मामा मामी जीजी कुणीच बोलत नाही. ह्याचा लय आम्हाला पण त्रास होतोय. असो, आम्ही तुमच्या बाजूने. थँक्यू. मेन्शन नॉट. आमची लय इच्छा आहे हो अजिंक्यने इथून निघून जायची आणि त्याच्या माघारी तुम्ही पण. काय टॅलेंट? जाणार भैया जाणार, लवकरात लवकर जाणार. टॅलेंट. चला मीटिंगला उशीर होते. चला. काय मग कशी झाली प्रॅक्टिस? काय हो एवढा वेळ का लागला? मला काहीच जमाना शिकले. आज पहिल्यांदा मला शंका आली. मला काहीच जमाना शिकले. अगं पळताना दम लागतोय मला, हातातनं कळायला लागल्यात. अहो असं काय बोलताय तुम्ही? असं लगेच कसं जमल? येळ तर लागलच की. आणि पहिल्याच दिवशी कसं जमलो? तुम्ही एक काम करा, तुम्ही 4 दिवस सलग जा प्रॅक्टिसला. बघा तुम्ही स्वतः माझ्याकडे याल आणि बोलाल शितले मला सगळं जमायला लागलंय. आपण काहीतरी चमत्कार घडवून आणू. चमत्कार असं सहज नाही घडत शितले. आणि तू लाग म्हणशील पण आज जाणवलं मला एवढं सोपं नाही ते शितले. मला जर परत आर्मीत जायचं असेल ना तर पहिल्यासारखं फिट राहिलं पाहिजे मला. आणि एकदम 100% फिट. आणि आता नाहीये मी तसा. अहो हलकी पण येळ लागलच. काल मामाच्या डोळ्यात जो आत्मविश्वास बघितला ना मी, जो होकार बघितला ना, तो खोटा ठरल जर मी फिट राहिलो नाही तर. अगं आपण घरातल्या सगळ्यांना म्हणू आणि ते आपल्या पाठीशी पण उभं राहतील. अगं पण मीच फिट नाही म्हणून आर्मीत जॉईन करू शकलो नाही तर आपण एवढं घरच्यांच्या विरोधात गेलो तर त्याला काय अर्थच राहिला नाही ना. अहो तुम्ही अहो ऐका तरी. शितले तुला तरी हो चमत्कार घडवून आणला पाहिजे. काय जरी झालं तरी ह्या आर्मीत परत गेलेच पाहिजेत. काय तर उपाय असेलच की ज्यातून हे पहिल्यासारखे फिट होतील. ते उपाय तुलाच शोधला पाहिजे शितले.